आज बनवूयात वडापाव. त्यासाठी पहिल्यांदा बटाटे उकडून घेणे. तर आता बनवूया भाजीचा मसाला. हे घ्या लसूण, हा अद्रक, ही कोथिंबीर आणि आपल्या टेस्टनुसार टाकूया मिरची. आम्ही खूप सारं बनवल्यात त्यामुळे मिरची खूप टाकतो. ही झाली आहे पेस्ट तयार. आता टाकून घेऊया फोडणी. हे आहे करडीचं शुद्ध तेल, घरी बनवलेलं. तेल गरम झालेलं आहे. मोहरी टाकून घेऊ. छान कडक तळून द्यायची मोहरी, खमखमीत वास येतो. मोहरी झाली आहे. आता टाकूया जिरे. मस्त वास येण्यासाठी कढीपत्ता टाकू. कढीपत्ता गरम झालेला आहे. पुदिना टाकू. छान वास येतो पुदिन्याने. आता टाकूया कांदा. भरपूर असा कांदा घ्यायचा म्हणजे छान होती भाजी. कांदा गुलाबी होईपर्यंत गरम करून घ्यायचा. कांदा छान परतत आहे. मसाल्याचा वास जाऊ नये म्हणून आणि कांदा लवकर गरम व्हावा म्हणून झाकून ठेवूया. आता थोडंसं जिरा पावडर टाकूया. जिरे पण टाकले होते पण पावडरनी जरा छानच वास येतो. आता टाकूया धना पावडर. ह्यानंतर खूप छान टेस्ट येतो. चवीनुसार टाकून घ्या. आता एक सिक्रेट मसाला टाकूया. त्याने वडापावला खूपच छान टेस्ट येते. हा आहे घरकुलचा सिक्रेट मसाला. थोडासा टाकून घेऊया. चवीनुसार टाकायचा. आता मसाले टाकून घेतले तर वास जाऊ नये म्हणून झाकून ठेवूया. कांद्याला वास लागण्यासाठी झाकून ठेवूया. एक 10-15 मिनिट ठेवायचे झाकून. झालेला आहे बघून घेऊया. खूप छान वास येतोय. मसाला पूर्ण कांद्यात मिक्स झालेला आहे. छानपैकी आता हलवून घेऊया. एकजीव करून घेऊया सगळं. खूप छान वास येत आहे. आता टाकून घेऊया वाटण केलेलं. छान असं वाटण परतून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. 5 मिनिट होऊन झालेले आहेत. बघूया मसाला खूप छान परतलेला आहे. खूपच छान वास येत आहे. कांदा, लसूण, मसाला, मिरची खूप छान परतलेलं आहे. आता टाकून घेऊया बटाटे स्मॅश केले. बटाटे टाकून घेतलेला आहे. आता त्यात टाकूया कोथिंबीर. सुगरण, आमच्या इकडे ह्याला सुगरण म्हणतात. सुगरणीशिवाय कुठलाही पदार्थ अपुराच. आता हे सगळं एकजीव करून घेऊया. मस्त भाजी तयार झालेली आहे. आता मळून घेऊया पीठ. बेसन पीठ, हिरा बेसन घेतलेला आहे. त्याला बनवूया आपण स्लरी. टाकायचा सोडा. छान खुसखुशीत होता वडापाव. आता टाकून घेऊया ओवा. छान टेस्ट येते. आता चवीनुसार मीठ टाकूया. पीठ आता एकदम एकजीव करून मळून घ्यायचं. पाणी टाकायचं, गरजेनुसार पाणी टाकायचं आणि मस्त हलवून घ्यायचं. पीठ थोडंसं पातळच बनवायचं म्हणजे छान होतं वडे. छान असं झालेलं आहे पीठ. त्यासोबतच आम्ही बनवतोय कढीसाठी. कढी पण खूप छान लागते चमचमीत वडापावसोबत. एकाच साईडनं फिरवत राहायचं म्हणजे खूप छान पीठ मळलं जातं. आता टाकूया करडईचं तेल. खूप पौष्टिक असतं करडईचं तेल. छान असं गरम झालेलं आहे तेल. करडईचा खूप वास येतो. आता टाकून घेऊया वडे. हळूनी टाकायचे नाही तर पोळते. मस्त धीम आचेवर तळून घ्यायचं. छान झालेत तळून वडे. आता काढून घेऊया. चटणीसाठी थोडंसं पीठ तळून घेऊया. भजे चमचमीत मिरच्या तळून घेऊया. तळून घेतले आहेत. मीठ टाकूया त्याच्यावर. आता बनवूया तोंडी लावायला चटणी. हे टाकून घेऊया. आता टाकूया जिरी. आता टाकूया कोथिंबीर. आता मेन म्हणजे चटणी टाकून घेऊयात. ही बारीक केलेली आहे चटणी. मीठ टाकूया. मस्त असे ताजे पाव घेऊया आणि त्याला चटणीने थोडंसं लावून घेऊया याच्यावर. टेस्ट खूप छान लागते. छान असे सजवून घेऊया आणि नंतर ठेवूया कढी. कढी खूप छान लागते. चला तर मग खूप छान तयार झालेला आहे. मला तर खूपच तोंडाला पाणी येईल. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल. आणि नक्की कमेंटमध्ये करून सांगा कसा झाला वडापाव.